तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का? बट जस्ट इमॅजिन ही गाणी ऐकण्याचे जर तुम्हाला पैसे मिळाले तर अर्थातच घर बसल्या म्युझिक कंटेंटरचा जर जॉब तुम्हाला हवा असेल तर वी लोकलाइज तुम्हाला ही संधी देत आहे। रिसेंटली इथे मराठी म्युझिक कंटेंट स्पेशलिस्ट आणि हिंदी कंटेंट क्रिएटर वॅकन्सी निघाली आहे, ज्यामध्ये तुमचा जॉब रोल नक्की काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं, या दोन्हीही जॉब अपडेट्सबद्दल डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। सो वी लोकलाइज ही एक इंटरनॅशनल कंपनी आहे जी वर्क फ्रॉम होम जॉब प्रोव्हाइड करत आहे, ज्यामध्ये तुमचं काम गाण्याचे लिरिक्स ऐकण्याचं आणि त्यांना एडिट करायचं असणार आहे, आणि तेही आपल्या मराठी भाषेमध्ये। आता यासाठी तुम्हाला 25,000 ते 30,000 महिना देखील इथे मिळू शकतो। सो यासाठी तुमचं मराठी चांगलं असायला हवं आणि तुम्हाला गाण्याची आवड असायला हवी। सो चला तर मग यासाठी अप्लाय कसं करायचं आहे ते आपण पाहूयात। जॉबची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, तर कंपनीची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर आहे। कंपनीचं नाव आहे वी लोकलाइज, पोस्टचं नाव आहे मराठी म्युझिक कंटेंट स्पेशालिस्ट। ओके, सो स्पेसिफिकेशन तुमचं काय असणार आहे, ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे, लोकलायझेशन, इंटरप्रिटेशन, क्वेश्चन आन्सर टेस्टिंग तुम्हाला करायचं आहे, प्रोजेक्ट बेस्ड टॅलेंट हब इथे असणार आहे। हे पूर्णपणे रिमोट वर्क आहे, तुम्ही इथे पाहू शकता। इथे कंपनीची काही डिटेल दिलेली आहे, ती तुम्ही रीड करू शकता। आता तुमचं काम नक्की काय असणार आहे ते आपण पाहूयात। तर सेम पेजला आपण खाली स्क्रोल केलं तर आपण पाहू शकतो की तुमचं मुख्य काम काय असणार आहे, तर मराठी गाण्यांचं लिरिक्स ट्रान्स्क्राईब करायचं हे तुमचं मेन काम असणार आहे। इन शॉर्ट गाणी ऐकून त्यातील शब्द बरोबर लिहायचे आहेत तुम्हाला, यासोबतच लिरिक्स एडिटिंग आणि त्यांची क्वालिटी तुम्हाला चेक करायची आहे। त्यानंतर प्रत्येक आठवड्याला टॉप मराठी अल्बम्स आणि ट्रॅक्स व्हेरीफाय करायचे आहेत। नेक्स्ट म्हणजे गाण्यांची माहिती लाईक अ मेटा डेटा नीट पॉलिश करायचं आहे। पॉप्युलर आर्टिस्टची तुम्हाला माहिती अपडेट करायची आहे। आर्टिस्ट पेजेस तुम्हाला नीट डेकोरेट करायचे आहेत आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला मेटा डेटामधील छोटे एडिट्स इथे करायचे आहेत, हे तुम्हाला शॉर्टमध्ये इथे सांगितलं आहे। नेक्स्ट म्हणजे हे काम करत असताना तुमच्यासमोर कधी अशा लिरिक्स किंवा असे पॅरेग्राफ्स देखील येतील जे की थोडे ऑफेन्सिव्ह असतील, उदाहरणार्थ हेल्थशी रिलेटेड किंवा कास्टशी रिलेटेड असं सर्व तुमच्यासमोर असू शकतं, तर तुम्हाला यामध्ये काम करता आलं पाहिजे। आता एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला मराठी भाषेचं उत्तम ज्ञान इथे असलं पाहिजे, जसं की मराठी आणि इंग्रजी दोन्हीही। तुम्ही अजूनही युक्ती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मी डेली तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट अपलोड करत असते। या व्यतिरिक्त इंडियन लँग्वेजेस जसं की बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, उर्दू येत असेल तर हे प्लस पॉईंट मानले जाणार आहेत। आता हे काम करण्यासाठी तुम्हाला गाण्यामध्ये, संगीतामध्ये इंटरेस्ट असायला हवा। जर तुमच्याकडे म्युझिक, डेटा ॲनालिसिस, ट्रान्सलेशन किंवा डिजिटल मीडियामध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट फिट आहात। सो चला मग या जॉबसाठी अप्लाय करूयात। यासाठी आपल्याला सेम पेज खाली स्क्रोल करायचं आहे, अप्लाय फॉर दिस जॉबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेजवर आपण पाहू शकता वी लोकलाइज मराठी म्युझिक कंटेंट स्पेशालिस्टसाठी आपल्याला फॉर्म इथे भरायला सांगितलेला आहे। सेम पेजला स्क्रोल करायचं आहे। हे पहा, लिंक्डइनची प्रोफाईल आपल्याला इथे लिंक करायची आहे, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर रेझ्युमे आपल्याला इथे अपलोड करायचं आहे, आपलं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे, ईमेल ID टाईप करायचं आहे, त्यानंतर मोबाईल नंबर मेन्शन करायला विसरायचं नाही आहे, करंट लोकेशन, करंट कंपनी आणि लिंक्स हे सर्व ऑप्शनल आहे। त्यानंतर URL देखील ऑप्शनल आहेत। इथे पहा, कंटेंट मॉडरेटर स्पॉटिफायसाठी काही प्रश्न आपल्याला इथे विचारले आहेत, लाईक डू यू हॅव अ नेटिव्ह लेवल फ्लुएन्सी इन द टार्गेट लँग्वेज, तर येस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। इन विच कंट्री डू यू करंटली रिसाइड, तर आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण इंडियामध्ये किती वर्षापासून राहत आहोत हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तर मोर दॅन 10 इयर्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की याआधी तुम्ही वी लोकलाइजमध्ये कधी काम केलं आहे का, फुल टाईम, पार्ट टाईम किंवा फ्रीलान्सर म्हणून,
तर तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर याआधी कधीही काम केलं नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑप्शनल आहे, त्यामुळे आपण हे फिल करणार नाही आहेत. नंतर दिलेली इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता. जेंडर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दिलेले दोन्हीही ऑप्शन्स ऑप्शनल आहेत, त्यामुळे फिल नाही केले तरी देखील चालतील. तर डिटेल्स पुन्हा एकदा चेक करून आपल्याला सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. सो तुम्हाला जर मराठी भाषेत घर बसल्या वर्क करून चांगली इन्कम जनरेट करायची असेल तर तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. आता याच कंपनीमध्ये हिंदी कंटेंट मॉडरेटर म्हणून देखील वॅकन्सी निघाली आहे. याबद्दल मी लगेचच नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्ही त्या पोस्टसाठी नक्की अप्लाय करा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका.